अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ. स्वामी भक्तांनी कुठल्याही नकारात्मक घटनेत अडकू नये म्हणून स्वामी महाराज सतत प्रेरणा देतात आणि ते प्रेरणा देण्याचं एक छोटंसं माध्यम म्हणजे हे स्वामी संदेश असतात. आजचे स्वामी संदेश ऐकण्यापूर्वी स्वामीचा एक विचार ऐकूया. लक्षात घ्या, आयुष्य जगताना कधीकधी आपल्या हातून बरेच काही निसटतं, पण प्रयत्न करतो, झगडतो, पण परिणाम काहीही मिळत नाही. अशा वेळी मनातून एकच आवाज येतो, कितीही संकट येऊ दे, माझ्यावर विश्वास ठेव, डगमगू नको. स्वामी भक्ताच्या आयुष्यातून काही गोष्टी काढून घेतात, पण लक्षात घ्या, त्यामध्ये सुद्धा स्वामीचा एक गूढ असा हेतू असतो, ते म्हणजे आपण अधिक सक्षम व्हावा, आपल्याला आतमधली श्रद्धा अजून वाढवावी. आणि खरंच जेव्हा सगळं हरवले असं वाटतं, तेव्हा स्वामीचा खरा खेळ सुरू होतो. स्वामीचा खेळ सुरू व्हायला थोडा वेळ निश्चित लागतो, पण परिणाम नेहमी मंगलमय असतो. स्वामीची श्रद्धा ही काही शब्दात सांगण्यासाठी नाही, ते अनुभवायची असते. आणि ज्या क्षणी आपण संकटातील डोळे मिटून म्हणतो, स्वामी, तुमचे जे काही घडते ते तुमच्या इच्छेने घडते आणि मला ते स्वीकार आहे, लक्षात घ्या, त्या क्षणी तुम्ही स्वामीच्या चरणाशी पोचता. आणि जो भक्त स्वामीच्या चरणापाशी पोचतो त्याचा उद्धार निश्चित असतो. चला तर मग पाहूया आजच्यासाठी तुमचे स्वामी संदेश. काय अयोग्य आणि काय योग्य आहे तू सांगू नकोस, तू फक्त तुझी बाजू मांड. लक्षात घ्या, कागदाच्या पुस्तकात जेव्हा वाईट घटनांनी भरलेलं पान येतं, तेव्हा पुस्तक बंद न करता पान पलटून नवीन प्रकरणाला सुरुवात करायची असते. आयुष्याबाबत सुद्धा तसंच आहे. कठीण काळ आला तर त्यापासून घाबरून पळून जाण्यापेक्षा त्याचा सामना करा. आयुष्यात एक नवीन अध्यायाला आपोआप सुरुवात होईल. तुझ्या भविष्यकाळाने जरी काही हिरावून घेतलं असेल, तर विश्वास ठेव, तुझे भविष्य तुला खूप काही देणार आहे. जर तुला वाटत असेल की तुझं आयुष्य बदलावं, तुला हवं तसं घडावं, तर लक्षात घे, सर्वप्रथम तुला तुझे विचार बदलावे लागतील. त्यानंतर तुझं आयुष्य तसंच होईल जसं तू विचार करशील. जे तुझ्या नशिबात लिहिलं आहे ते एक दिवस तुला नक्की मिळणार, पण कुठे ते आता आम्ही तुला नाही सांगू शकणार. स्वतःला फक्त कधी एकटं समजू नकोस. तुझ्या वेदनाचं रूपांतर लवकरच आनंदात होणार आहे. ती वेळ आता दूर नाही. लक्षात घ्या बाळांनो, एखादी वस्तू वापरली नाही की ते गंजते आणि जास्त वापरलं तरी ती झिजते. काही झालं तरी शेवट हा ठरलेलाच असतो. मग कोणाचाही उपयोगात न येता गंजण्यापेक्षा इतराच्या सुखासाठी झिजणं केव्हाही चांगलं असतं. आणि इतकी काळजी करू नकोस, सर्व काही आमच्या योजनेनुसार घडत आहे. योग्य वेळ आली की तुझं स्वप्न सत्यात उतरणार आणि जे घडणार ते अगदी तुझ्या मनासारखंच असणार. पुढे काय होईल या अज्ञात भेटीला मनातून काढून टाक. ज्या स्वामींनी तुमचा भूतकाळ सांभाळला ते तुमचं भविष्यसुद्धा सांभाळतो. भीती ही केवळ एक कल्पना आहे जे तुम्हाला पुढे जाण्यापासून रोखते. विश्वासाने एक पाऊल पुढे टाक, भीती आपोआप दूर होईल. तुमच्या भविष्याची चिंता करणे इतके तुम्ही मोकळे नाही. तुमची काळजी घेण्यासाठी स्वामी समर्थ आहे. तुमच्या आयुष्याची पटकथा स्वामीने लिहिलं आहे. तुम्ही फक्त त्यावर विश्वास ठेवून तुमची भूमिका करा. ज्या कथेचे लेखक स्वतः स्वामी आहेत, त्या कथेचा शेवट कधीच दुःखाने होणार नाही. फक्त एवढाच विश्वास ठेवायचा आहे. आता तुझ्या आयुष्यात एक बदल घडेल. बदलायला कधीही घाबरू नकोस, कारण तुम्ही ते गमावत आहात त्यापेक्षा लाख पटीने तुम्हाला मिळणार आहे. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ. जर तुमच्या या शक्तीवर विश्वास असेल तर आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि एक लाईक करायला विसरू नका. लक्षात ठेवा, तुमचं एक लाईक प्रेरणा देतो आणखीन स्वामी संदेश बनवण्यासाठी. जिथे स्वामी पाय तिथे न्यून काय, स्वयंभक्त प्रारब्ध घडवीही माय. जर तुम्ही या पर्यायाला स्पर्श केला असेल तर पाहूया तुमच्यासाठीचे आजचे स्वामी संदेश आणि स्वामीचे मार्गदर्शन. बघूया स्वामीची ही मूर्ती तुम्हाला तुमच्या मनातल्या प्रश्नाचे उत्तर
स्वतःवर शंका घेऊ नकोस, स्वतःवर विश्वास ठेवू नकोस. तुझ्यात सामर्थ्य आहे. मी तुझ्या शब्दांना नाही तर तुझ्या भावनांना प्रतिसाद देतो. काहीतरी चांगलं होण्याआधी खूप वाईट होईल. संयम ठेव. जे वाईट घडते त्यापेक्षा 10 पटीने चांगलं घडणार आहे. जेव्हा वाईट घडायचं होतं ते घडून गेलं. आता या क्षणापासून तुझा चांगला काळ सुरू होणार आहे. तू ठेवलेला संयम आणि तू बघितलेली वाट, त्यामुळे आमची कृपा होणार आणि आत्ता आमच्या कृपेला सीमा नाही राहणार. हे जग तुझं कौतुक करेल अशी वाट बघणं थांब, कारण आज ज्यांना तू आवडशील तेच तुला दोष देतील. म्हणून लोकांना नाही तर फक्त स्वतःला जिंकण्याचा प्रयत्न कर. कारण बाळा, ज्या झाडाला कोणीही विचारत नाही त्या झाडाच्या पानाची किंमत दसऱ्या दिवशी सोन्या इतकी असते. संयम ठेवलं तर तुझं काळ आणि वेळ बदलणारच आहे. थोडं संयम ठेवून बघ. काय माहीत आयुष्याने पुन्हा पुढे तेच तुला द्यायचं ठरवलं असेल जे तू आज रडून मागत आहे. ज्यावेळेस तुला कोणताही मार्ग किंवा तुझ्या प्रश्नाचे उत्तर मिळत नसेल तर तू फक्त तुझे डोळे मीट आणि पूर्ण विश्वासाने आमचं नाव घे. तुला मार्गही मिळेल आणि तुला उत्तरही मिळेल. तुला काय हवं आहे हे मला माहीत आहे. ते मी तुला देणार आहे. ज्या गोष्टी बिघडल्या आहेत त्या आमच्या पद्धतीने आम्ही अगदी छान आणि तंदुरुस्त करू. तू काळजी करू नकोस बाळांनो. आयुष्य जगताना प्रत्येकाचा बदला घ्यायचा नसतो. काहींना त्याच्या कर्मावर सोडून द्यायचं असतं. कोणावरही कधीही अवलंबून राहू नका. साध्या छोटं का होईना पण काम कर. चांगल्या मार्गाने पैसा कमव. स्वतःच्या गरजा स्वतः आणि स्वतःची स्वप्न स्वतः पूर्ण कर. काळजी करू नकोस. आमचा आशीर्वादाचे सुरक्षा कवच तुझी रक्षा करत आहे. तू निश्चिंत राहा. छोट्या पावलाने सुद्धा मोठे ध्येय गाठता येतं. शेवटी जिद्दीसमोर नशिबालाही हरावं लागतं. विश्वास ठेव. हा महिना संपण्या अगोदर खूप काही देऊन जाईल तुला. जरी वाटत असेल की आयुष्यात काही घडत नाही तर विश्वास ठेव. या ब्रह्मनायकाचा हात तुझ्या डोक्यावर आहे. त्यामुळे तुझा काळ आणि वेळ बदलायला वेळ लागणार नाही. तुझा विश्वासच तुझ्यासाठी न्यायाचे दरवाजे खुले करणार. त्यामुळे तुझा विश्वास असाच कायम ठेव. तुझं कल्याण होणार. ज्या गोष्टी तुला सध्या अशक्य वाटत आहे त्या लवकरच शक्य होताना दिसतील. स्वतःला कधीही कमी समजू नकोस. आम्ही कोणतीही गोष्ट बिनकामावरची बनवलीच नाही. त्यामुळे तू स्वतःला ओळख. तू काय आहे ते ओळखण्याची फक्त गरज आहे. लक्षात घ्या, आयुष्याच्या प्रत्येक वळणावर आपले विचार, आपले व्यवहार आणि आपले कर्मच आपले नशीब लिहितात. म्हणून धावपळीच्या जीवनात देवदेव जरी करता आले नाही तरी चालेल. कर्म मात्र करा, कारण ती शेवटी तुम्हाला अनंताकडून अनंताकडे घेऊन जाणार आहे. तुमच्या हृदयात स्वामीबद्दल असलेली श्रद्धा उंची ठरवते की तुमच्या जीवनात किती मोठा चमत्कार घडणार. जितकी दृढ श्रद्धा तितका मोठा चमत्कार घडणार. अवधूत चिंतन. श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. जर तुमच्या या शक्तीवर विश्वास असेल तर आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि एक लाईक करायला विसरू नका. लक्षात ठेवा, तुमचं एक लाईक प्रेरणा देतो आणखीन स्वामी संदेश बनवण्यासाठी. जर तुम्ही स्वामीच्या मूर्तीला स्पर्श केला असेल तर पाहूया तुमच्यासाठीचे आजचे या ब्रह्मनायकाचे संदेश. जेव्हाही स्वामींना वाटतं की तुम्ही काहीतरी मोठं करावं तेव्हा ते सगळ्यात पहिले तुमच्या आयुष्यात अशी परिस्थिती निर्माण करतात जिथे तुम्हाला असं वाटतं की सर्व काही संपलं आहे. तिथूनच तुमच्या या ब्रह्मनायकाचा खेळ सुरू होतो आणि आयुष्य बदलून जातं. बाळांनो, जेव्हा तुमची परीक्षा घेतली जात असते तेव्हा ती खरं तर आमची परीक्षा असते. कारण जिथे विश्वास आहे तिथे आम्ही असतो. थोडंसं संकट आलं की आमच्यापासून दूर होतोच, कारण तुझा आमच्यावर विश्वास नाही हे तू दाखवून देतोस. नकारात्मक स्वभावाच्या व्यक्तींना प्रतिसाद देणे जितकं कमी कराल तेवढ्यात तुम्ही तुमच्या आयुष्यात आनंदी व्हाल. स्वतःच्या आनंदाचा कंट्रोल कधी दुसऱ्याच्या हातात देऊ नका, नाहीतर अगदी सुखी होण्यासाठी तुम्हाला इतराची वाट पाहावी लागेल. त्यामुळे तुमच्या आनंदाचा रिमोट तुमच्या हातात ठेवा. तुमचा आनंद कधीही इतरावर अवलंबून राहू नये. तो आला तरी तुम्ही आनंदी, नाही तर तो नाही आला तरी तुम्ही दुःखी असं कधी घडू नये. आम्ही प्रत्यक्षात जरी
तुझ्यापर्यंत पोचत नाही शकलो तरी या संदेशामार्फत तुझ्यापर्यंत पोचत आहोत हे लक्षात ठेव. ज्याप्रमाणे दगडाला छन्नी व हातोड्याचे सतत घाव घालून त्या दगडाला एक नवीन आकार दिला जातो, एक नवीन रूप दिलं जातं, अगदी त्याचप्रमाणे तुझ्या आयुष्यात सतत येत असलेल्या या परीक्षा तुला अवघड आहे, तुला एक नवीन रूप देत आहे. त्यामुळे तू काळजी करू नकोस. पुढचा अध्याय खूप सुंदर आहे. सत्याला कितीही दाबण्याचा प्रयत्न केला तरी ते एक ना एक दिवस बाहेर येतच. सत्याच्या प्रकाशात खोट्याच्या अंधाराला मिटवावं लागतं. त्यामुळे सगळेजण हे विश्वास ठेवण्यात तुझ्या बाजूने होणार आहे. लोक काय म्हणतील याचा विचार करू नका. स्वामी काय म्हणतील याचा विचार करा. लोक चुकतील पण स्वामी नाही. प्रश्न आणि समस्या कितीही मोठी असली तरीही स्वामीच्या नामस्मरणाने सगळं सुटेल. आमची सेवा केलेली कधी वाया जात नाही. त्याचं फळ आम्ही योग्य वेळी देतोच. लवकरच सोन्यासारखे दिवस येतील. प्रपंच करत असताना त्याला नामस्मरणाची जोड दे. आता आयुष्यात इथून माघार घेऊ नकोस, कारण देव कोणत्याही रूपात तुझी मदत करू शकतो. वेळ लागत आहे म्हणजे स्वामीचे तुझ्याकडे लक्ष नाही असं नाही. जेव्हा परिस्थिती तुमच्या विरुद्ध असते तेव्हा धीर सोडू नका. स्वामीचं स्मरण करा, कारण स्वामीच्या इच्छेविना पाणी हलत नाही. ते योग्य वेळी तुम्हाला योग्य ते देणारच. संयम ठेवा. आयुष्यात काही गोष्टी उशिरा घेतात. कमीपणा पचवून घ्यायलाही माणसाकडे मनाचा मोठेपणा असावा लागतो. आपण कितीही केले तरी कोणाचा स्वभाव नाही बदलू शकत, कारण कांद्याला कितीही प्रेमाने कापलं तरी तो अश्रू देतो. आणि थोडा संयम ठेवा. आता संयम म्हणजे फक्त थांबून शांत बसणं नसतं, तर अश्रूंना मागे ठेवून मनाला रोज नव्याने स्वतःला समजण्याचा प्रयत्न असतो. अजून थोडं थांब, अजून थोडं सहन कर, कारण जे तुझं आहे ते तुला नक्की मिळणार आहे. कधी कधी संयम सगळ्यात मोठी प्रार्थना असते. त्या संयमाचं फळसुद्धा एवढा मोठा मिळेल की तुम्ही ते सांभाळू शकणार नाही. तुमचा संयम वाया नाही जाणार. तुझ्या प्रत्येक पावलासोबत आमचंही पाऊल आहे. तू काळजी करू नकोस. तुझ्या वाटेत कितीही काटे असले तरी तू तुझ्या ध्येयापर्यंत नक्की पोचणार आहे. अवधूत चिंतन. श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. जर तुमच्या शक्तीवर विश्वास असेल तर आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि एक लाईक करायला विसरू नका. लक्षात ठेवा, तुमचं एक लाईक प्रेरणा देतो आणखीन स्वामी संदेश बनवण्यासाठी.